रसिको हो नमस्कार. तेजपर्व या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तेजपर्वच्या आजच्या चौथ्या भागामध्ये शिक्षणव्रती सेवाव्रती रमाबाई रानडे यांच्या कार्याविषयी आपण जाणून घेणार आहोत प्राध्यापिका वैजयंती चिपळूणकर यांच्याकडून. मंडळी, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली पुण्यातली पहिली मुलींची शाळा सुरू केली. रमाबाईंचा जन्म 1862 सालचा. काळ पुढे सरकत होता, पण समाजमन स्त्री शिक्षणाविषयी पुरेसं जागृत झालं नव्हतं. किंबहुना अनेक ठिकाणी स्त्रियांच्या शिक्षणाला प्रखर विरोधच होत होता. अशा परिस्थितीमध्ये रमाबाईंनी आपल्या पतीच्या म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या सहवासात शिक्षणाचे धडे तर गिरवलेच, पण त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. आणि ह्यामुळेच रमाबाईंची वैचारिक प्रगल्भता, स्त्रीविषयक दृष्टिकोन दिवसेंदिवस विकसित होत गेला. न्यायमूर्तींच्या निधनानंतर देखील रमाबाईंनी आपलं सेवाव्रत चालूच ठेवलं. रमाबाईंच्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यापैकी एक काम म्हणजे 1909 साली त्यांनी स्त्रियांच्या मुलींच्या शिक्षणासाठी पुणे सेवा सदन संस्थेची स्थापना केली. सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की रमाबाईंनी घालून दिलेल्या आदर्शावर आजही संस्थेचं काम जोमाने चालू आहे. सेवा सदन संस्थेत मी शिक्षिका म्हणून काम करते. माझ्या दृष्टीने हा एक भाग्ययोगच आहे. असो, रमाबाईंच्या कार्याचा पैस खूप मोठा आहे. त्यांच्या कार्याविषयी जाणून घेऊया प्राध्यापिका वैजयंती चिपळूणकर यांच्याकडून. नमस्कार. तेजपर्व मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाबाई रानड्यांचं कार्यकर्तृत्व या विषयावर मी माझे विचार व्यक्त करत आहे. रमाबाई रानडे यांचा जन्म 25 जानेवारी 1862 रोजी सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या देवराष्ट्र नावाच्या गावी झाला. रमाबाईंचा हा जन्मकाळ जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला असं आढळतं की स्त्री व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासाला हा काळच मुळामध्ये अनुकूल नव्हता. समाजाचा स्त्री विकासाला पूर्ण विरोध होता आणि त्यामुळेच सर्वसामान्य स्त्रिया ज्या पद्धतीने आयुष्य जगल्या अगदी त्याच पद्धतीने रमाबाईंचं बालपण देखील गेलं. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्या न्यायमूर्ती रानड्यांच्या पत्नी रमाबाई रानडे म्हणून रानडे कुटुंबामध्ये प्रवेशकर्त्या झाल्या. माहेरचं वातावरण आणि सासरचं वातावरण ह्याच्यामध्ये कौटुंबिक पातळीवर जर पाहिलं तर काहीच रमाबाईंना अडचण आलेली नव्हती, कारण दोन्हीही कुटुंब ही सनातनी वर्णाची होती. त्यामुळे चूल आणि मूल या क्षेत्रामध्ये स्त्रीनी आपला काळ व्यतीत करायचा आहे हे त्यांच्याही मनामध्ये निश्चित झालेलं होतं. परंतु रमाबाईंच्या जीवनाला मात्र असं कौटुंबिक वातावरण रानडे कुटुंबात असतानाही एक विलक्षण वेगळी कलाटणी मिळाली. कारण जेव्हा रमाबाईंचा विवाह माधवरावांशी करण्याचं निश्चित केलं गेलं त्याच वेळेला माधवरावांनी असं ठरवलं की आपण आपल्या पत्नीला साक्षर आणि सुशिक्षित बनवायचं. अर्थात ही गोष्ट कौटुंबिक विरोधामुळे आणि सामाजिक विरोधामुळे निश्चितच अवघड जाणार होती हे तर सत्य होतच. पण तरीही माधवरावांनी ही जी प्रतिज्ञा केली, हा जो वसा घेतला आपल्या पत्नीला शिकवण्याचा, त्या प्रतिज्ञेपासून ते यत्किंचितही विचलित झाले नाहीत. आणि खरोखरीच त्यांनी शिक्षक म्हणून भूमिका स्वीकारली आणि विवाहानंतर लगेचच ते रमाबाईंचे शिक्षक बनले. रमाबाई ह्या साक्षरही नव्हत्या लग्न झाल्यानंतर, म्हणून त्यांना मराठीची अक्षर ओळख करून देणं आणि त्यांना वाचन शिकवणं, त्यांना लेखन शिकवणं या सगळ्या जबाबदाऱ्या माधवरावांनी स्वीकारल्या.
आणि रमाबाईंनी पण विद्यार्थिनी म्हणून माधवरावांना अतिशय उत्तम साथ दिली. हळूहळू त्यांना मराठीची साक्षर ओळख पटली. त्यांना लिहिता येऊ लागलं, त्यांना वाचता येऊ लागलं. रोजचं वर्तमानपत्र वाचण्या इतक्याही सक्षम त्या झाल्या. पण माधवराव एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी रमाबाईंना संस्कृत भाषा ही शिकवली. एवढंच नव्हे तर इंग्रजी भाषेचं शिक्षण देणं सुद्धा चालू केलं आणि इतिहास भूगोल ह्याही विषयाचं ज्ञान रमाबाईंना देण्यासाठी ते सज्ज राहिले. आपल्या पतीवरच्या प्रगाढ निष्ठेमुळे, प्रगाढ श्रद्धेमुळे रमाबाई अगदी थोड्या दिवसातच भाषेच्या आकलनामध्ये अगदी प्रगतीशील राहिल्या. हळूहळू त्यांचं त्या भाषांवरती प्रभुत्व यायलाही सुरुवात झाली. परंतु पुढे असं थोडंसं झालं की कामाच्या व्यस्ततेमुळे माधवरावांना थोडा कमी वेळच रमाबाईंना शिकवण्यासाठी देता येऊ लागला. त्यावेळेला रमाबाईंना इंग्रजीचं ज्ञानही खूप चांगल्या प्रकारे मिळावं यासाठी त्यांनी मिस हार्फर्ड नावाच्या शिक्षिकेची नियुक्ती केली आणि या हार्फर्ड रोज घरी येऊ लागल्या रमाबाईंच्या आणि रमाबाई इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा अगदी चांगल्या प्रगत झाल्या. सांगायला आजही खूप अभिमान वाटतो की जी स्त्री शाळेमध्ये सुद्धा कधी गेली नाही, तिने आपल्या पतीला गुरु मानून विद्यार्थिनी म्हणून भूमिका इतकी छानदारपणे निभावून नेली की त्यांचं अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व मिळवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आली. म्हणजे महासरस्वती ही स्त्रीच्या हृदयात वास करतच असते, पण त्याची ओळख कोणीतरी पटवून द्यावी लागते. या महासरस्वतीची ओळख पटवून देण्याचं काम हे माधवरावांनी केलं आणि या 3 भाषांवरती प्रभुत्व मिळवून त्यांना स्वतःचे विचार म्हणजेच आत्मप्रकटीकरण करण्याची संधी ही लवकरच मिळाली. नाशिकला पहिल्या झालेल्या सार्वजनिक सभेमध्ये रमाबाईंनी भाषण केलं, स्वतःचे स्त्री शिक्षण विषयक विचार मांडले आणि आजही आश्चर्य वाटतं आपल्याला, त्यांनी हे सगळं निवेदन इंग्रजीमधून केलं. पुण्यामध्ये मुलींची शाळा सुरू झालीच पाहिजे, मुलींना प्राथमिक शिक्षण मिळालंच पाहिजे हा देखील त्यांचा आग्रह होता आणि हा आग्रहाचा विचार सुद्धा त्यांनी इंग्रजी निवेदनातून अतिशय अस्खलितपणे मांडायला सुरुवात केली. मराठीमधून, इंग्रजीमधून त्या समाजातल्या स्त्री वर्गाशीच नव्हे तर पुरुष वर्गाशी सुद्धा बोलू लागल्या. एवढंच नव्हे तर त्यांचं जे वक्तृत्व होतं ते श्रोत्यांना चकित करणारं आहे हे त्यांनाही जाणवलं. कारण आपल्याला समाजातल्या स्त्री वर्गाशी, पुरुष वर्गाशी उत्तम संवाद साधता येतो आहे. लोकांना आपले स्त्री शिक्षण विषयक विचार पटत आहेत याची जाणीवच मुळी त्यांना व्याख्यानं देताना होतच गेली आणि रमाबाईंची व्याख्यानं अफाट लोकप्रिय ठरत गेली. जिथे संधी मिळेल तिथे रमाबाई जाऊ लागल्या आणि स्त्रियांनी शिक्षणाची कास धरलीच पाहिजे याच्याबद्दल आग्रहाने विचारांचं प्रतिपादन करू लागल्या. हे सगळं होत असताना आणखीन एक त्यांच्या आयुष्यात खूप चांगली घटना घडली, ती अशी की माधवरावांना त्यांच्या बदल्या होत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जावं लागणार होतं आणि जिथे जिथे त्यांना जावं लागलं तिथे तिथे रमाबाई त्यांच्या बरोबर गेल्या. यालाही कुटुंबाचा विरोध होता, पण हा विरोध स्त्री शिक्षणा इतका कमालीचा नव्हता. म्हणून हा कौटुंबिक विरोध
सहन करणं त्यांना शक्य झालं, पण त्या माधवरावांबरोबर जाऊच लागल्या. आणि या प्रवासामध्ये एका बाजूला गृहिणी म्हणून भूमिका स्वीकारणं, ती निभावून नेणं, दुसऱ्या बाजूला आपल्या पतीला सामाजिक कार्यामध्ये मदत करणं, आणि तिसऱ्या बाजूला स्त्रियांचा विचार करायला लागणं, अशा तिहेरी भूमिकेतून त्यांचं जीवन सुरू झालं असं म्हणतात. त्यांचा चिंतनामध्ये काळ जातला. यात दुसरी एक चांगली घटना अशी घडली की माधवरावांना बदलीच्या निमित्तांनी महाराष्ट्रात जिथे जिथे जावं लागलं तिथे तिथे रमाबाईंचा सहवासही त्यांना मिळाला. रमाबाई त्यांच्याबरोबर जेव्हा जायच्या त्यावेळेला रमाबाई त्या त्या गावांमध्ये असणाऱ्या स्त्रियांशी वार्तालाप करायच्या. बदलीच्या निमित्ताने माधवराव जिथे जिथे गेले, म्हणजेच धुळे, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक या सर्व ठिकाणी जाण्याची संधी ही रमाबाईंनी सोडली नाही. आणि त्यामुळेच त्यांना महाराष्ट्रातल्या स्त्री वर्गाचं अत्यंत जवळून दर्शन घडलं, समाज स्थितीचं दर्शन घडलं. आणि आपण स्त्रियांच्या उद्धारासाठी खूप प्रयत्न करायला हवेत आणि आपण त्यांच्या उद्धारासाठी कार्य करायलाच पाहिजे असा विचार त्यांनी स्वतःच्या मनामध्ये पक्का केला. अर्थातच यामागे माधवरावांची प्रेरणाशक्ती होती हे विसरून आपल्याला चालणारच नाही. जिथे जिथे ज्या ज्या गावी त्या गेल्या तिथे तिथे त्यांनी स्त्री शिक्षणावरती तर व्याख्यानं दिलीच, पण स्त्री जीवन अनुभवताना त्यांच्या लक्षामध्ये असं येत गेलं की विधवांना खूप त्रास होतो आहे जगताना, कुमारिकांना खूप त्रास होतो आहे जगताना, आणि त्याही पेक्षा प्रौढ कुमारिकांनाही खूप कष्ट घ्यावे लागत आहे. तेव्हा जबरदस्त दुःख होतं अशा स्त्री वर्गाला की जो स्त्री वर्ग पूर्णपणे निराधार होता. हे सगळं पाहून रमाबाईंचा जीव खालीवर होऊ लागला. त्यांच्या मनामध्ये या स्त्री जीवनाबद्दल कळवळा निर्माण झाला आणि यांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करण्यासाठी आपण नेतृत्व स्वीकारलंच पाहिजे स्त्री चळवळीचं, असा विचारही त्यांच्या मनामध्ये जागा झाला. आणि त्या आपल्या पतीच्या सामाजिक कार्यामध्ये तर सहभागी झाल्याच, पण त्यांनी स्वतःच्या हिमतीवर या स्त्री वर्गाचा उद्धार करण्याचंही ठरवलं आणि त्या कार्यामध्येही त्या मग्न राहू लागल्या. आता हे सगळं होत असताना त्यांना आणखीन एक गोष्ट खटकत होती. ती होती स्त्रियांच्याच संदर्भामधली बालविवाहाची. त्या काळी बालविवाह राजरोसपणे होत राहत, पण स्त्रियांच्या वाट्यावरला किती प्रकारची दुःख येतात, यामुळे स्त्रीवर केवढा मोठा अन्याय होतो आहे हे मात्र लक्षात येऊनही त्याच्यावरती विचार केला गेला नव्हता असं एक जीवन होतं. त्यामुळे या बालविवाहाच्या अनिष्ट रूढीबाबतही आपण विरोध केला पाहिजे, त्या विरुद्ध मोहीम उभी केली पाहिजे, त्या विरुद्ध चळवळ उभी केली पाहिजे असंही त्यांच्या मनामध्ये आलं आणि त्या चळवळी उभा करण्यामध्ये सुद्धा खूप यशस्वी झालं. माधवरावांच्या बरोबर बदल्यांच्या ठिकाणी जात असताना त्यांनी काय काय केलं असेल यातले काही घटक तर आपण पाहिलेच, पण मुंबईला त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. स्त्री समस्येला वाचा फोडण्यासाठी त्यांनी हिंदू सोशल लेडीज क्लब हा एक सुरू केला. त्याच्या जोडीनेच लिटररी क्लबही सुरू केला. यामध्ये अनेक व्याख्याने, अनेक मेळावे यांचं त्यांनी आयोजन केलं आणि त्यामुळे खरोखरी स्त्रियांचा प्रतिसादही अतिशय चांगला मिळू लागला आणि
रमाबाईंची लोकप्रियता तर वाढायला लागलीच, पण त्याही पेक्षा रमाबाईंच्या कार्याचं महत्व, त्यांच्या सामाजिक कार्याबद्दलची तळमळ ही स्त्री जगताच्या काळजाला भिडली. हे फार मोठं बलस्थान आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वामधलं. आणि या लेडीज क्लबला आणि लिटररी क्लबला फारच उत्तम प्रतिसाद मिळू लागला. अलेक्झांड्रिया हायस्कूल जे आहे मुंबईमध्ये, त्या अलेक्झांड्रिया हायस्कूलमध्ये वार्षिक संमेलनामध्ये अध्यक्षस्थान भूषवण्याची विनंती रमाबाई रानडेंना करण्यात आली आणि त्यांनी ती मान्य केली. त्या तिथे गेल्या. त्यांनी अध्यक्षस्थानावरून अर्थातच स्त्री शिक्षण कसं महत्वाचं आहे हेही सांगितलं. शिक्षणाने आपला विकास कसा होतो आणि शिक्षण ही आपल्या आयुष्यातली केवढी मोठी महत्वाची गोष्ट आहे हे विविध उदाहरणांचे दाखले देत त्यांनी समजावून सांगितले. आज 21व्या शतकामध्ये देखील आपण महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवतो आणि त्यांची विक्री सुद्धा करतो. पण त्या काळामध्ये 19व्या शतकाच्या उत्तरार्धाच्या काळामध्ये रमाबाईंनी ही कल्पना उचलून धरलेली होती आणि म्हणूनच त्यांनी मुंबईमध्ये शिवणकला, हस्तकला, भाषा, सामान्य ज्ञान यांचे वर्ग चालू केले, हे उपक्रम चालू केले. आणि यातून महिलांनी आपण काय शिकलेलो आहोत आणि आपण कसं पुढे काय करणार आहोत याचं एक दिशा दिग्दर्शन करणाऱ्या काही वस्तू तयार केल्या आणि या वस्तूच प्रदर्शनासाठी ठेवल्या. ही प्रदर्शनं भरवण्याची संकल्पना आज 21व्या शतकामध्ये आपण जी बघतोय ती रमाबाई रानडेंनी आयुष्याच्या शेवटापर्यंत राबवली. ही फार महत्वाची गोष्ट. चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस रमाबाई रानडेंच्या या सामाजिक कार्याचा विस्तार होत राहिला. स्त्री वर्गाला तर तो खूप चांगल्या रीतीने मानवला. स्त्री वर्ग उत्स्फूर्ततेने या त्यांच्या सामाजिक कार्यात सामील होऊ लागला. 1901 साली माधवराव रानडेंचं निधन झालं आणि रमाबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या गुरूंनी आपल्याला घडवलं तो गुरुच आज या जगामध्ये नाही, ही फार क्लेशकारक गोष्ट होती त्यांना. पण तरीही या गुरूंनी आपल्याला घडवलं म्हणून त्याला जर गुरुदक्षिणा म्हणून आपण काही देऊ शकू तर ती एकच गोष्ट देऊ शकतो, ती अशी की त्यांनी चालवलेलं सामाजिक कार्य आपण स्वतःच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालवायचं. नुसतं चालवायचं नाही तर त्यामध्ये नवीन नवीन कल्पना आणून ते विस्तारित करायचं. ज्या योगे स्त्रियांना आत्मनिर्भर होता येईल अशा कल्पनांचं प्रत्यक्ष सत्यामध्ये रूपांतरण करायचं. हे काम आपल्याला करायलाच हवं असा विचार त्यांनी पण मनामध्ये पक्का केला. केवढी पतीबद्दलची ही अढळ श्रद्धा. गुरुदक्षिणा म्हणून सामाजिक कार्य शेवटच्या श्वासापर्यंत करायचं हे आजच्या काळामध्ये जरी एखाद्या स्त्रीला शक्य होत असेल तरी 1924 साल जर आपण आठवलं तर त्या काळामध्ये समाज मनामध्ये डोकावून पाहिलं तर परिस्थिती अनुकूल नव्हती असं कार्य करायला त्या काळातही. म्हणजे एक 20वं शतक पाव शतक झालं तरी सुद्धा अशी परिस्थिती नव्हती. हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. अर्थातच पतीचं निधन ही स्त्रीच्या आयुष्यातली सर्वात मोठी गंभीर घटना. ते दुःख पचवण्यासाठी त्यांनी 1 वर्षभर एकांतवास स्वीकारला. त्यांनी मुंबईहून परत पुण्याला यायचं ठरवलं आणि पुण्याला त्या आपल्या जुन्या वाड्यातच राहू लागले. तिथे त्यांनी कार्य करायचं काय आहे आपल्याला यापुढे
याबद्दलचा मनामध्ये एक आराखडा तयार केला. कुठली कल्पना आपल्याला सत्यात आणता येईल, स्त्रियांच्या प्रगतीसाठी आपण कोणत्या कोणत्या मार्गांचा अवलंब करणार आहोत याचीही आखणी केली. आणि तब्बल 1 वर्षानंतर पुन्हा त्या या सामाजिक कार्यामध्ये सक्रिय झाल्या. पुण्यातली सेवा सदन संस्था ही अशा चिंतनातून आणि अनुभवातून निर्माण झाली. इथे आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती अशी की येरवडा मध्यवर्ती कारागृह आणि येरवडा मनोरुग्णांचं हॉस्पिटल तसंच ससून हॉस्पिटल येथे कार्यकारी मंडळावर रमाबाईंची नेमणूक झालेली होती. हाही एक फार मोठा महत्वाचा मुद्दा आहे. कारण स्त्रियांनी कार्यकारी मंडळावर नियुक्त व्हावं अशी भावनाच त्या काळामध्ये नव्हती, तरीही लोकांना त्यांचे विचार पटले म्हणून लोकांनी आवर्जून रमाबाईंना कार्यकारी मंडळावर घेतलेलं दिसतं. असं भाग्य एखाद्याच स्त्रीच्या वाट्याला येतं. त्या दृष्टीने रमाबाई या खूप भाग्यशाली ठरल्या. वयाची 50शी ओलांडल्यानंतर त्यांना गुजरात आणि काठेवाड येथे दुष्काळग्रस्त भागांना भेटी देण्याची वेळ आली. त्या एकट्या गुजरात आणि काठेवाडला गेल्या आणि त्यांनी दुष्काळग्रस्त लोकांना भेटी सुद्धा दिल्या. त्यांना काय हवं नको ते पाहिलं, त्या तिथे राहिल्या आणि त्यांनी तनानी मनानी धनानी सर्वार्थानी या दुष्काळग्रस्त भागाला मदत केली. हे सुद्धा विलक्षण कर्तृत्व आहे त्यांचं. एकदा रमाबाईंना भेटायला मलबारी आणि गिडुमल नावाचे 2 गृहस्थ आले आणि त्यांनी रमाबाईंच्या हातामध्ये रुग्णसेवा प्रशिक्षित महिला तयार करण्याचा प्रस्ताव दिला आणि त्यावरती भरपूर चर्चाही केली. हा प्रस्ताव वाचल्यानंतर रमाबाईंना असं जाणवलं की गरजू स्त्रियांना यामुळे अर्थार्जनाचा मार्ग खुला होईल आणि त्यांचं कल्याण होईल. या विचारांनीच हा प्रस्ताव रमाबाईंनी मान्य केला आणि पुढच्या लगेचच्याच काळात 1908 साली रमाबाईंनी मुंबईला सेवा सदन संस्थेची स्थापना केली आणि तिथेच रुग्णसेवा प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह चालू केलं. पुढे ह्याचाच विस्तार पुण्यातही झाला. यासाठी नर्सिंगच्या कोर्सला आणि सब असिस्टंट सर्जनच्या कोर्सला ज्या स्त्रिया प्रवेश घेतील त्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील पुण्याच्या रास्तापेठेमध्ये एक वाडा खरेदी करून केली. हा त्यांचा खूप मोठा विशेष होता. या उपक्रमाला इतका भरघोस प्रतिसाद अवघ्या महाराष्ट्रातून मिळाला की रमाबाईंच्या हयातीमध्येच सुमारे 1000च्या वर महिलांनी या कोर्सेसना प्रवेश घेतला होता. यामुळेच महाराष्ट्राला पहिली नर्स मिळाली. जागतिक युद्ध परिषदेमध्ये भारतीय स्त्रियांचं प्रतिनिधित्व सुद्धा रमाबाईंनी केलं. रमाबाईंनी आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे पुस्तक लिहिले आणि माधवरावांची जी धर्मशास्त्रावरती व्याख्यानं झाली होती त्या व्याख्यानांचं रूपांतर त्यांनी पुस्तकांमध्ये केलं आणि ही पुस्तकं प्रकाशित केली. हा सगळा भाग पाहिला की रमाबाई दुसऱ्या स्त्रियांना तर आत्मनिर्भर करायला निघाल्याच होत्या. त्या ते कार्य करतच होत्या आत्मनिर्भर बनवण्याचं. पण त्याही पेक्षा त्या स्वतः किती आत्मनिर्भर होत्या हा जर भाग आपण पाहिला तर आजही चकित होण्याची वेळ येते. कारण संकटांना सामोरं जायचं, संकटांना टाळायचं नाही, त्याच्यावरती इलाज शोधायचे आणि आपण
अतिशय दमदारपणे उभं राहायचं ही गोष्ट सोपी नाही. त्यासाठी साधनाच करावी लागते. त्यासाठी चांगल्या चांगल्या माणसांचं अनुकरण करायला लागतं. आणि अशा चांगल्या माणसांमध्ये खुद्द त्यांचे पतीच होते. त्यामुळे माधवरावांची सगळी गुणवैशिष्ट्य ही रमाबाईंमध्ये आपल्याला उतरलेली दिसतात. आणि त्या असं सारखं म्हणत, मी हे जे कार्य करतीये समाजकार्य, ते बाकी काही नसून फक्त माधवरावांची मी सावली म्हणून वावरत आहे. केवढा हा विनम्रपणा! अहंकाराचा लवलेश नाही. नेतृत्वाची कुठेही बडेजावीपणाची गोष्ट त्यांनी कधी केली नाही. आणि अतिशय साधेपणाने राहत, खऱ्या अर्थाने उच्च विचारसरणी लोकांना देत त्या 1924 पर्यंत जगल्या. पतीच्या पश्चात 24 वर्ष जगणं ही कोणत्याच काळामध्ये फार सोपी गोष्ट असूच शकत नाही. त्या काळात तर बिलकुल नव्हती. परंतु तरीही त्यांनी अशा पतीशिवाय जीवन जगाव्या लागणाऱ्या आयुष्याला अगदी समर्पित करून टाकलं ते समाज कार्यासाठी. रमाबाईंवर जी सिरियल निघाली त्यातलं ते शीर्षक गीत आठवतंय. त्याच्यामध्ये शेवटच्या कडव्यात त्यांनी असं म्हटलंय, असे आगळे हे नाते ऐकही रमा सांगते, बीज रुजे अंतरी जगण्याचे फूल होते. अशा प्रपंच गाण्याला त्याचा माझा एक ठेका, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. 26 एप्रिल 1924 रोजी जेव्हा त्यांचं निधन झालं, त्यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला हजारो स्त्री पुरुष होते. त्यामध्ये काही परदेशी सुद्धा स्त्रिया होत्या. आणि ब्रिटिश गव्हर्नरची पत्नी सुद्धा, जी त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये सामील व्हायची, त्या सुद्धा या अंत्ययात्रेला उपस्थित होत्या. महात्मा गांधींनी सुद्धा रमाबाई रानड्यांच्या मृत्यूची नुसतीच दखल घेतली असं नाही, तर रमाबाईंना श्रद्धांजली वाहताना त्यांनी असं वाक्य म्हणून ठेवलंय की रमाबाईंचा मृत्यू म्हणजे संपूर्ण भारताची हानी झालेली आहे. याहून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव कोणता असू शकतो. भारत सरकारने पोस्टाचं तिकिटावर त्यांचं छायाचित्र छापलं. भारत सरकारने हा केलेला गौरव सुद्धा आपल्याला माहिती असायला हवा, नाही का? तेव्हा अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा यांच्या खंद्या पुरस्कर्ते असणाऱ्या, त्यामध्ये अग्रणी असणाऱ्या रमाबाईंना शतशः वंदन. मला आज इथे रमाबाईंवर बोलायची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आयोजकांची अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. वैजयंतीताईंनी रमाबाईंच्या कार्याचा अगदी विस्तृत परिचय बारीक सारीक तपशिलांसह आपल्या सहज सोप्या शैलीत आपल्याला करून दिला. आता रमाबाईंच्या गौरवार्थ मी माझ्या काही काव्यपंक्ती आपल्यासमोर सादर करते आणि आपला निरोप घेते. सोशिली निंदा तरी गिरवीत गेली अक्षरे, सोशिली निंदा तरी गिरवीत गेली अक्षरे, हृदयी तिच्या ज्ञानामृताचे वाहती निर्मळ सरे. सोशिली निंदा तरी गिरवीत गेली अक्षरे, हृदयी तिच्या ज्ञानामृताचे वाहती निर्मल झरे. शिक्षणा वाचून स्त्रीची दुर्दशा होई जनी,
शिक्षणा वाचून स्त्रीची दुर्दशा होई जनी, जाणिले हे अंतरी अन योजिले काही मनी. शिक्षणाचे वस्त्र आणिक अक्षरे आभूषणे. शिक्षणाचे वस्त्र आणिक अक्षरे आभूषणे, स्वावलंबी जीवनाचे येई भाळी गोंदणे. ज्ञान मंदिर स्थापिले सेवाव्रता स्वीकारुनी. ज्ञान मंदिर स्थापिले सेवाव्रता स्वीकारुनी. अर्थ दिधला जीवना साऱ्या तमाला सारुनी. साऱ्या तमाला सारुनी. मंडळी, आपल्याला आमच्या कार्यक्रमाचे अपडेट्स वेळोवेळी मिळावे यासाठी मानस कला मंच हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्याला कार्यक्रम आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या. धन्यवाद.